अहो काय किती खाडाखोडी, सदा फॉर्म भरायची अक्कल नाही तुम्हाला? हा, जा जाऊन तिकडे बसा. सर पण दुसरा फॉर्म. बोला. मी ऑलरेडी कॉम्पिटिशनसाठीचा फॉर्म भरलेला आहे. मग तुमचं काय इकडे? कंपनीचं नाव लिहायचं राहिलं होतं फॉर्ममध्ये. काय नाव आहे? पंगत. तुमचं नाव पंगत आहे? माझं नाव भैरवी माझगावकर. बसा. काय नाव म्हणत तुमच्या कंपनीचं? पंगत. पंगत फ्रेंडशिप परंपरेशी. कंपनीची माहिती व्यवस्थित लिहा. हो. आणि सगळी माहिती खरी लिहा. येस. रूल्स वाचले तर सगळे तुम्ही? हो वाचले. 40 वर्षाच्या वरच्या लोकांना यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही, हे मी आधीच सांगतोय. अहो मला माहिती आहे मी 40 वर्षाची नाहीये. हो तुमच्याबद्दल नाही सांगत आहे मी. तुम्ही प्लीज डिटेल्स भरून घ्या. हे भैरवी काय आहे हे सगळं? कोणी केलं? घरात गुंड येऊन गेले तनिष. धमकी दिली त्यांनी. हे जे केलं ते त्या पक्क्यानंच केलं. पक्क्या? बस झालं आता त्या पक्क्याचं. सरळ जातो आणि फोडून काढतो त्याला. भैरवी मला पत्ता दे त्याचा. अनिश नाही ना बाबू, अनिश साधा माणूस आहे का तो? हा, एक नंबरचा लफंगा माणूस आहे. काही करेल तुले बाप्पा. तुले काही झालं तर काय होईल या घराचं बाप्पा? काय करेल तो? हा, मी काय घाबरत नाही कोणाला. नाही त्याच्या एरियात जाऊन त्याचीच वरात काढली ना तर नाव बदलून टाकेन. आणि मग तो सोडीन का तुला? हा, तो सोडीन का? गुंड माणूस आहे ना बाबा. आज घरात आला, हा, घरात लहानसहान पोरं आहे, बाया बापड्या आहे. आज घरात येऊन नासधूस करून गेला. उद्या घरातल्या बाया बापड्यांना उचलून नेल तर काय करशील? भाऊजी बरोबर आहे की नाही? असा कसा उचलून नेईल? काय खाऊ वाटलं त्याला? माझ्या घरात घुसायची हिंमत कशी झाली त्याची? सोडणार नाही मी त्याला. हा, बापाचा माल वाटला त्याला. अनिश आय मीन मी आहे. मी तुमच्या कोणाच्याही केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. असं नसते बाबू, असं नसते. म्हणजे आता तर मला असं वाटून राहिलं की या घराला कोणी वाचूच नाही शकत. आपण भाऊजी, आपण एका माणसाच्या बायकोले इथं आणलं. आता तो माणूस त्याच्या बायकोले मिळवायला काय काय करीन बघा. नुसता विचार करून बघा बरं. म्हणजे पुराण काळापासून हे चालत आलं ना. आय डोंट केअर. बघतोच आता त्या पक्क्याला. सांगा त्याला कोणीतरी जाऊन. आज माझ्या घरात आलाय. स्वतःची लफडी निस्तर. पुन्हा जर आला ना तर सोडणार नाही मी त्याला. नाईलाजाने त्याच्या बायकोला आपण म्हणजे आत्या मला तुमची सुद्धा काळजी आहे. या घराला, या घरातल्या माणसांना प्रोटेक्ट करायची जबाबदारी माझी आहे. या इन्स्पेक्टर साहेब, या. काही प्रोग्रेस? आम्ही तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. इन्स्पेक्टर साहेब, कशाला वेळ वाया घालवताय? आय मीन सगळ्यांना माहिती आहे हे त्या पक्यानेच केलंय. त्याला उचला आणि आत टाका. हो, नाही करता येणार आम्हाला. वा, म्हणजे पोलिसही त्या पक्याचं काही करू शकत नाही भाऊजी. मध्ये मध्ये बोलायचं नाही. राहिलं. इन्स्पेक्टर साहेबांनी मी पूर्वीपासून ओळखतो. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. काय झाले साहेब? काय ना, जेव्हा तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही आमच्याकडे असलेल्या डेटाबेसची पडताळणी केली, त्याच्यावरून असं कळतं की हे पक्याचे गुंड नाही आहेत. कशावरून? कमाल करतायत आहे.
या एरियामध्ये कोण गुंडगिरी करतं, कोण दादागिरी करतं हे आम्हाला माहिती नसेल. या सगळ्या प्रकरणाशी पक्याचा काही एक संबंध नाही. इकडे जे घरात गुंड आले होते ते कोणाचे होते? जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केलं त्यातल्या एका गुंडाला आम्ही आयडेंटिफाय केलंय आणि हे सुद्धा कळलंय की तो कोणासाठी काम करतो. कुणासाठी? सेवानी बिल्डर्स. हा गुंड सेवानी बिल्डर्ससाठी काम करतो. माजगावकर साहेब, तुमचा सेवानी बिल्डर्सशी काय संबंध आहे? नाही. बरं, तुमचा एखाद्या प्लॉटवरनं किंवा रिडेव्हलपमेंटवरनं कोणाशी काय वाद वगैरे झालेला? नाही. माऊपेक्षा बेटर कुकिंग मला येतं. ऑफकोर्स. मला बेकिंग करायचं आणि बेकिंग इतकी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे म्हणून तिला त्यात इंटरेस्ट नव्हता ना. आता ती काहीतरी साधी सोपी गोष्ट लोकांसमोर करणार आहे. हाऊ लेम इज दॅट. ही ऍड तू नीट वाचलेस का? मी कशाला वाचू? अरे डूड, ही फक्त कुकिंग कॉम्पिटिशन नाहीये, बिझनेस स्टार्टअपच्या आयडियाजची कॉम्पिटिशन आहे. सी, आणि इट इज स्पॉन्सर्ड बाय बिग रेस्टॉरंट. म्हणजे हे सगळं प्रो लोकांसाठी आहे ना, माऊ सारख्या बिगिनर्स साठी नाही. ह्या बेकिंग इज माय थिंग. मला केक्स पेस्ट्रीज सगळं करता येतात म्हणून आपण काय सुरू केलं, कपवड्या. तर हे काय आहे पंगत, फ्रेंडशिप परंपरेशी? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? सॅम, माऊ हुशार आहे, तुलाही माहिती आहे. सो तिने काहीतरी विचार केलाच असेल, राईट? एक मिनिट, तुझं अजूनही तिचीच बाजू घेणार असशील ना रियांश, तर सिरियसली आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. सॅम, सॅम प्लीज थांब ना यार, ऐकून तरी घे ऍटलिस्ट. हे बघ, आय फील तू वेगळ्या ट्रॅकवर चालली आहेस पुन्हा एकदा. मी नाही, तू वेगळ्या ट्रॅकवर चाललायस. रियांश, कधीतरी मी जे म्हणते ते समजून घे ना. सतत मला का लेक्चर देतोस? मगाचपासून तेच करतो. फॉर अ चेंज माझा ऐकशील आत्ता प्लीज? बोल. हे बघ, बिझनेस तू कधीही करू शकतेस, नंतर कधी? कॉलेज संपल्यावर. आणि हा जो एक्सपिरियन्स माऊला मिळणार आहे त्याचा फायदा तुलाच होणार आहे पुढे जाऊन. काही फायदा नाही होणार आहे याचा रियांश. आय वॉन्ट टू बी द न्यू फेस ऑफ द बिझनेस वर्ल्ड. तुला एक गोष्ट सांगू, माझ्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जेवढ्या माझ्या फ्रेंड्स आहेत किंवा होत्या ना, एव्हरीवन वॉन्टेड टू बी अन ॲक्टर ऑर अ मॉडेल. पण मला ते कधीच बनायचं नव्हतं. आय वॉन्टेड अँड आय वॉन्ट टू बी अ बिझनेस वुमेन. मला न्यूयॉर्कला जाऊन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन शिकायचंय, डॉलर्समध्ये पैसे कमवायचे. आणि त्यासाठी या 1 BHK मध्ये राहणारे माझे आजोबा आणि माझी मावशी माझे स्वप्न नाही पूर्ण करू शकणार आहेत. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. एक्सक्यूज मी, मला अर्जंटली बोलावलं होतं. तुमच्या सिग्नेचर बाकी आहेत. ओ प्लीज. प्लीज बसा. बघू. तिथे मार्क केलेत ना, तिकडे सह्या करा. ओके. या स्पर्धेची मीटिंग वगैरे काही असणार आहे का, म्हणजे ओरिएंटेशन वगैरे? ते सगळं तुम्हाला ग्रुपवर कळेल. कधीपर्यंत कळेल? माहीत नाहीये. अहो माहित नाही म्हणजे नवरात्र सुरू आहेत, घरात घट बसलेत. तुम्ही अचानक आयत्या वेळेला सांगितलं तर? हो 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 हो. व्हॉट अ सरप्राईज. या इट इज नॉट अ प्लेझंट वन दो. का? का म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा मला भेटलाय, इधर तुम्ही मला काहीतरी डिस्करेज करायचा प्रयत्न केलाय किंवा मला शिकवायचा तरी प्रयत्न केलाय मिस्टर शिखर राजदा. या व्हॉटएव्हर. उगाच सल्ले देणारी माणसं नाही आवडत मला. हे घ्या. बाय. तू नॉर्मल पेक्षा थोडी जास्त आगाऊ आहेस असं नाही वाटत तुला? डोंट यू थिंक? जरा जास्त लिमिट क्रॉस करताय तुम्ही, असं नाही वाटत तुम्हाला? सॉरी, मी तुला एकदम तू म्हटलं. पण कॉर्पोरेटमध्ये सर मॅडम आहो जाहो करत नाहीत, माहितीये ना तुला? ऑफकोर्स माहितीये, पण आपण कलिग्स नाही होत ना, हे माहितीये ना तुम्हाला? See, I told you. I liked your attitude. तुला मागच्या कंपनीमधनं काढलं होतं ना? स्टॉक करताय मला? ओ हो 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 हो. नो 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 नो. इट्स अ पार्ट ऑफ माय प्रोसिजर. हो
हो मग बदला तुमची प्रोसिजर. का कॉम्पिटिटर्सची माहिती ठेवणं आवश्यक आहे असं नाही वाटत तुला? डोंट यू थिंक? अजिबात नाही. तुम्ही एवढेही महत्वाचे नाही आहात माझ्यासाठी मिस्टर व्हॉट एव्हर. मग वाटून घे, कारण या कॉम्पिटिशन मधला मी स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर आहे. ते मला ठरवू दे. बरं, त्या दिवशी माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत तुम्ही. एवढे बिझनेस करता तुम्ही, मग या 10 लाखांच्या कॉम्पिटिशनमध्ये कशाला उतरताय? मला कंपनीतून काढण्याआधी मी कंपनीत अनेक वर्ष काम तरी केलं होतं. तुमचं काय मिस्टर व्हॉट एव्हर? कळेल, लवकरच कळेल. ठीक आहे, ते कळलं तरी मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाटणार नाही. सी यू. एक मिनिट भैरवी, माझ्याकडे एक ऑफर आहे. आपण दोघं पार्टनरशिपमध्ये बिझनेस करूया. हे बघ, कॉम्पिटिशन संपली की मग वर्षभर बिझनेस मिळत राहील, त्यातून ट्रिमेंडस प्रॉफिट होईल.